हॅलो, तर मी पूजा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते। तर फायनली माझ्याकडे स्टिक आलेला आहे की माझ्याकडे मोबाईलचं स्टिक नव्हतं, तर ते मिशोवरून मी मागवलं होतं, ते आलं आहे। तर मग तुम्हाला म्हटलं पहिल्यांदा दाखवावं, तर याची अनबॉक्सिंग अजून केली होती मी काल, तर आता परत तुम्हाला मी दाखवते। तर हे बघा मिशोचं स्टिक आलं आहे। तर बघा माझ्याकडे खूप दिवस नव्हतं हे स्टिक आणि मी असेच व्हिडिओ करायचे, तर ते 16 मी व्हिडिओ केले असतील असेच। तर आता फायनली माझं स्टिक आलेलं आहे। तर हे बघा मिशोवरून मागवलेलं आहे, हे असं बॉक्स करून आलेलं आहे। तर हे बघा, हे असं आहे बॉक्स, आणि हे जास्त प्राइसला मला मिळालेलं नाही, एकदम स्वस्तामध्ये मला हे असं। तर हे बघा असं स्टिक आहे, तर हे मला 350 रुपयाला मिळालं, आणि मी दुकानामध्ये पण विचारलं होतं, तर दुकानामध्ये खूपच ह्याचा प्राइस होते, 750 रुपये मला सांगितले होते, पण मी ऑनलाईन मागवलं। हे एवढी हाईट आहे, पण असं घेऊन जाऊ शकतो, असं कॅरी करू शकतो, आणि याचा सेल्फी मोड पण आहे, पण घेऊ शकतो। तर आज मला बनवायचे होते मोदक, तर मी त्याच्यासाठी कढई गरम करून त्याच्यामध्ये तूप टाकून रवा भाजून घेतला होता। त्याच्यानंतर मग खसखस आणि जे ड्रायफ्रुट्स होते ते छान असे मी परतवून घेतले तुपामध्ये, आणि त्याच्यानंतर मग गूळ टाकून खोबरे टाकून घेतले, आणि छान असं परतवल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली वेलची पूड। तर तयार झालं आहे आपलं सारण। तर सारण छान असं तयार झालं होतं मोदकांसाठीचं। तर आज मला गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायचे होते, तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं होतं, 2 चमचे रवा टाकला आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं। तर पीठ असं छानसं मळून घेतलं होतं। पातेल्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये चाळणीला तेल असं लावून घेतलं होतं, त्याने काय होतं की मोदक चिटकत नाहीत। तर चपातीसारखं असं लाटून घ्यायचं, आणि त्याच्या पुऱ्या अशा पाडून घ्यायच्या, आणि मग त्याच्यामध्ये करायचे, त्याने काय होतं की मोदक एकसारखे बनतात। तर छान अशा पाऱ्या करून मी सारण असं भरून मोदक तयार केले होते। तर जे पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर त्या चाळणीमध्ये मोदक मी ठेवून दिले होते। त्याच्यानंतर एक 10 मिनिट असे मोदक गरम पाण्यामध्ये स्टीम करून घेतले होते। त्याच्यानंतर बघा मोदक असे छान बनले होते, तयार झाले होते। त्याच्यानंतर मी देवाला मी नैवेद्याचा प्रसाद दाखवला, मोदक पण बनवले होते। तर आता आहे चहाचं टायमिंग, चला तर मग चहा बनवते। तर संध्याकाळचा चहा आमचा लेटच असतो, तरी 5:30-6 वाजता आम्ही चहा बनवते, कारण दररोजचा चहा आम्ही तेव्हाच पिते, कारण मुली माझ्या स्कूलमध्ये असतात, आणि त्या 6 वाजता स्कूलमधून आल्या की मग मी एकत्र चहा घेते, कारण दिवसभर त्या माझ्यापासून लांब असतात। तर चहा घेतला एकत्र किंवा नाश्ता एकत्र घेतला तर फार असं बरं वाटतं। तर चहा पिताना सगळे एकत्र असले तर खूपच मजा येते चहा पिण्याची। तर रविवारचा आम्ही असं एकत्र चहा पितो। त्याच्यानंतर मग मी वेदूचे केस विंचरले, आणि आमच्या मिलूचे पण केस विंचरले। त्याच्यानंतर मला वेदूचं ड्रॉइंग करायचं होतं, क्राफ्ट होतं तिचं, तर ते पूर्ण केलं। चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवूया, बाय।